सकाळच्या नाश्त्यामध्ये कमी तेलकट पौष्टिक अशी रेसिपी बनवायची असेल तर या पद्धतीने एकदा मूग डाळ आणि तांदळाचा डोसा करून बघा. साधी सोपी रेसिपी आहे. तर डोसा करण्यासाठी इथं मी 1 वाटी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही इंद्रायणी तांदूळ सोडून कोणतेही तांदूळ वापरू शकता. 1 वाटी तांदळासाठी 1 वाटी मी हिरवे मूग घेतलेले आहेत. हे चांगलं आपण आता मिक्स करून 2 ते 3 वेळा पाण्याने हिरवे मूग आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ. हिरवे मूग तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये आता पाणी घालू आणि रात्रभर भिजत ठेवू. म्हणजे सकाळी नाश्त्यासाठी अगदी झटपट असे डोसे तयार होतात. डाळ तांदूळ चांगले भिजले जातात. तुम्हाला जर संध्याकाळी बनवायचे असतील तर सकाळी तुम्ही भिजत घाला. तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकताय मस्त तांदूळ आणि हिरवे मूग भिजलेले आहेत. आता हिरवे मूग आणि तांदूळ मिक्सरमधून बारीक वाटून घेऊ. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवे मूग आणि तांदूळ लागेल तेवढे काढून घेऊ आपण. यामधलंच पाणी मी थोडं घातलेलं आहे. जास्त पाणी घालू नका. जसं आपण डोश्याचं पीठ तयार करतो त्याच पद्धतीने पीठ तयार करायचं आहे. जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही असं. आता यामध्ये 1 हिरवी मिरची, थोडे आल्याचे तुकडे, 2 लसूण पाकळ्या घालू आणि हे चांगलं बारीक असं वाटून घेऊ. बारीक केलेलं पीठ एका भांड्यामध्ये किंवा मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊ. या पद्धतीने बारीक असं पीठ तयार करायचं आहे. उरलेले हिरवे मूग आणि तांदूळसुद्धा मी बारीक वाटून घेतलेले आहेत. असं बघू शकताय जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही असं डोश्यासारखं पीठ मी तयार करून घेतलेलं आहे. म्हणजे डोसा तव्यावरती चांगला पसरवता येतो. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालू आणि मिक्स करून घेऊ. याचे डोसे मी लगेच करणार आहे त्यामुळे तवा मी गरम करत ठेवलेला आहे गॅसवरती. तवा चांगला गरम झाल्यानंतर गॅस बारीक करून तव्यावरती 2 मोठे चमचे पीठ घालू आणि चमच्याने डोसा अगदी अलगद हाताने पसरवून घेऊ. गॅस बारीक करूनच डोसा पसरवायचा आहे म्हणजे तव्याला तो चिटकत नाही. आता डोशाची वरची बाजू थोडी सुकलेली आहे. वरून थोडंसं तेल लावू आणि बारीक गॅस करून हा डोसा मस्त कुरकुरीत होईतोपर्यंत भाजून घेऊ. तर थोड्या वेळानंतर बघू शकताय डोश्याचा कलर बदललेला आहे. मस्त कुरकुरीत असा हा डोसा तयार झालेला आहे. एका बाजूने चांगला डोसा भाजला गेलेला आहे त्यामुळे दुसरी बाजू भाजायची काही गरज नाही. तर मस्त कुरकुरीत हिरवे मूग आणि तांदळाचा डोसा ओल्या नारळाच्या चटणीसोबत खायला मस्त लागतो. नक्की एकदा करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.